नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीबद्दल. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी एप्रिल 2026 हा महिना पराक्रम आणि विजयाचा महिना ठरणार आहे. या महिन्यात तुमचा राशी स्वामी मंगळ स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करतो आहे. तिथे तो सूर्यासोबत अंगारक योग बनवत आहे. ही स्थिती तुम्हाला प्रचंड ऊर्जा देणार आहे, पण त्याबरोबरच तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हानही देणार आहे. तुमच्या 6व्या स्थानातील ही ग्रहस्थिती तुमच्या शत्रूंना धूळ चारण्यासारखी पुरेशी आहे, पण कौटुंबिक आणि आरोग्याच्या बाबतीत काही गुपिते दडलेली आहेत. चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या सविस्तर भविष्य, आर्थिक स्थिती आणि धनयोग. आर्थिक दृष्टीने वृश्चिक राशीसाठी एप्रिल महिना मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा आहे. गुरुची दृष्टी तुमच्या दुसऱ्या घरावर असल्यामुळे धनवृद्धीचे प्रबळ योग आहेत. तर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील किंवा कायदेशीर प्रक्रियेमध्ये रखडलेले असतील तर या महिन्यात ते मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र मंगळ सूर्य युतीमुळे कोर्ट कचेरी किंवा वादावर खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अतिशय सावध राहा, कारण अष्टमातील ग्रहांची स्थिती अचानक चढ उतार दाखवू शकते. या महिन्यात तुम्हाला कर्ज मिळवणे सोपे जाईल, पण ते फेडण्याचे नियोजन आधीच करून ठेवा. नोकरी आणि व्यवसाय आणि करिअरच्या बाबतीत वृश्चिक राशीला या महिन्यात शत्रुहंता योग लाभणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही तुमच्या जिद्दीने आणि कष्टाने त्यांना मात द्याल. तुमच्या कामाचा वेग वाढेल आणि एखादे रखडलेले प्रमोशन या महिन्यात मार्गी लागू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा महिना स्पर्धात्मक असेल. जर तुम्ही मेडिकल, डिफेन्स, पोलीस किंवा रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्हाला या महिन्यात मोठा नफा मिळेल. व्यवसायानिमित्त छोटे मोठे प्रवास होतील, जे भविष्यासाठी लाभकारक ठरतील. फक्त नोकरीत वरिष्ठांशी बोलताना शब्दांचा वापर जपून करा. नातेसंबंध आणि प्रेमजीवन. नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना वृश्चिक राशीसाठी थोडा उग्र असू शकतो. सप्तम स्थानाचा स्वामी शुक्र जरी असला तरी तुमच्या राशीतील मंगळाचा प्रभाव तुमच्या वाणीत तिखटपणा आणू शकतो. यामुळे जोडीदाराशी लहान कारणावरून खटके उडू शकतात. प्रेम संबंधात असलेल्यांनी एकमेकांसाठी खाजगी आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू नये. मात्र कुटुंबातील मोठ्या सदस्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. अविवाहित लोकांसाठी विवाह जमण्यामध्ये थोडे अडथळे येऊ शकतात, पण महिना अखेरीस परिस्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी काळ. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना कष्टाचा आणि यशाचा आहे. 6व्या स्थानातील सूर्य मंगळ तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी यश मिळवून देण्यासाठी सज्ज आहेत. तुमची लढण्याची वृत्ती वाढेल, ज्यामुळे अवघड वाटणारे विषय तुम्ही जिद्दीने पूर्ण कराल. जे विद्यार्थी तांत्रिक शिक्षण, औषधी निर्माण किंवा सैनिकी क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी आहे. विद्यार्थ्यांनी या महिन्यात आळस सोडून मैदानी खेळांमध्येही भाग घ्यावा, ज्यामुळे तुमची ऊर्जा सकारात्मक कामात खर्च होईल. गुरुची साथ असल्यामुळे तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळते. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक राशीला रक्ताचे विकार किंवा उष्णतेचे त्रास जाणवू शकतात. या महिन्यात तुम्हाला लहान मोठी दुखापत किंवा शस्त्रक्रियेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहन चालवताना आणि आगीशी संबंधित काम करताना सावध राहा. मानसिक दृष्टी तुम्ही खूप आक्रमक असाल, ज्यामुळे बीपीचा त्रास उद्भवू शकतो. थंडावा देणारे पदार्थ खा आणि रोज सकाळी किमान 10 मिनिटे ध्यान करा. मंगळाचा प्रभाव तुम्हाला धाडसी बनवेल, पण रागाच्या भरात घेतलेले निर्णय मानसिक शांतता भंग करू शकतात. एप्रिल महिन्याचे लकी फॅक्ट्स आणि 5 महाउपाय, लकी नंबर आणि लकी कलर. वृश्चिक राशीसाठी या महिन्यात लकी नंबर 9 आणि 5 असतील, तर लकी कलर लाल आणि मरून राहील. हनुमान बाण किंवा हनुमान चालीसा. दररोज हनुमान बाण किंवा हनुमान चालीसेचे पठण करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व शत्रू आणि अडथळे दूर होतील. लाल रंगाचे दान. मंगळवारी मंदिरात लाल मसूर किंवा लाल कापड दान करा. सुंदरकांड पठण. मंगळवारी किंवा शनिवारी घरात सुंदरकांड वाचल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. मंगळ मंत्राचा जप. ओम मंगळाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यामुळे मंगळाची ऊर्जा तुमच्यासाठी शुभ ठरेल. कपाळावर चंदनाचा टिळा.
सूर्याच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि डोकं शांत ठेवण्यासाठी रोज कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा। तर वृश्चिक राशीच्या धाडसी मित्रांनो, हा महिना तुमच्या विजयाचा आहे। फक्त तुमच्या रागावर विजय मिळवा। तुम्हाला हे मार्गदर्शन कसे वाटले कमेंट मध्ये नक्की कळवा। जर तुमची रास वृश्चिक असेल तर कमेंट मध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका। अशाच अचूक आणि प्रभावशाली माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण तुमचे एक सबस्क्राईब माझे मनोबल वाढवते। तुमच्या समस्या कमेंट करा, मी त्यांना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धनु राशीच्या माहितीसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।